संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा। कोल्हापूर येथे 6 जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन व्हावे, यासाठी 6 जिल्ह्यातील वकीलवर्गांनी विविध मार्गाने मोठा संघर्ष केला आणि या संघर्षाचे फलित कोल्हापूर येथे सर्किट बेंच मंजूर होऊन ते कार्यान्वित देखील झाले। आमच्या कागल शहरातील वकील वर्गाच्या सर्किट बेंचसाठी विविध आंदोलनात शहर पत्रकारांनी व्यापक प्रसिद्धी दिली, त्यामुळे या यशात पत्रकारांचेही योगदान आहे, असे प्रतिपादन कागल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए.पी. पाटील यांनी केले। येथील न्यायालयाच्या वकील कक्षामध्ये शहर पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी ॲडव्होकेट पाटील बोलत होते। यावेळी बाल वंदुरकर, नंदकुमार कांबळे, तानाजी पाटील, भास्कर चंदनशिवे, कृष्णात कोरे, नरेंद्र बोते, इम्रान मकानदार, सम्राट सनगर, राजेंद्र पाटील, जय चौगुले यांचा कागल बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। तसेच सर्किट बेंचसाठी आंदोलन करून यश मिळविल्याबद्दल कागल बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला। ॲडव्होकेट पाटील पुढे म्हणाले, पत्रकार हे प्रामुख्याने सामाजिक समस्या प्रभावीपणे मांडत असतात। 42 वर्षे खंडपीठासाठी सर्व वकीलवर्गांनी लढा दिला। वकिलांच्या भावना शासन दरबारी पोहोचविण्याचे काम पत्रकारांनी केले, त्यामुळे आमच्या यशात पत्रकारांचेही योगदान मोठे आहे। आमच्या प्रत्येक आंदोलनाप्रसंगी पत्रकार धावून आले होते। आमच्या संघर्षाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला, त्यामुळेच आम्हाला यश मिळवता आले। याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले। भास्कर चंदनशिवे म्हणाले, कोणत्याही यशासाठी संघटनेची गरज असते। सर्किट बेंचसाठी 6 जिल्ह्यातील वकिलांच्या विविध संघटनांनी मोठा लढा दिला आणि या लढ्याला चांगले यश मिळाले। या कामी माजी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचे योगदान मोठे आहे। यावेळी अमर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले। स्वागत व प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ॲडव्होकेट संग्राम गुरव यांनी केले। यावेळी कागल बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट बजरंग मसवेकर, सहसचिव ॲडव्होकेट मीनाक्षी जाधव, महिला प्रतिनिधी खंडाळे यांच्यासह ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट के.डी. जाधव, ॲडव्होकेट जे.पी. शिंदे, ॲडव्होकेट आर.डी. मगदूम, ॲडव्होकेट एस.टी. चव्हाण, ॲडव्होकेट अरुण देसाई, ॲडव्होकेट एम.एच. पाटील यांच्यासह वकीलवर्ग, महिला वकील उपस्थित होत्या।